मी डंके की चोट पे हे म्हणेल, राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा? मनोज जरंगे तुझी वैचारिक कुवत संपली का रे बाबा? तुम्ही दोघे बाबा लोक झाले का रे बाबा? त्याच्यामुळे मला ह्यांच्या ज्या काही असंवेदनशील आणि अपप्रवृत्त विचार आहेत, ये अपप्रवृत्त विचार भारतीय संविधान की ताकत को रोक नहीं सकते। ही डेमोक्रेसी है, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली डेमोक्रेसी आहे, भगवान बाबांनी दिलेली शिकवण आहे, माँ जिजाऊची शिकवण आहे, माँ अहिल्यादेवी होळकरांची शिकवण आहे। त्यामुळं जी माणसं या विचारानं प्रेरित असतात ती आशांसमोर वाकत नसतात, क्योंकि हम वाळू वाले भी नहीं है और हम टन टोल वाले भी नहीं है। त्यामुळं आज जो प्रकार घडला तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, ते जाळायचा उद्देश होता का? याच्यामध्ये जरंगे आणि राज ठाकरे यांचे अपप्रवृत्त विचाराचे अर्ध्या हळकुंडानं धुतलेले, म्हणजे मी म्हणेल माकड चाळी करणारी जे दोन दोन पावशेऱ्या पिलेले होते का? छटाक दारू पिणारे लावून दिलेले होते का? पोलीस तपास करत आहेत। आज दुःखाची गोष्ट, जी वर्दी संरक्षण करत असते त्या पोलीस वर्दीला सुद्धा ज्वलनशील पदार्थ लागलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला। पोलिसांना उतरून ताब्यात घ्यावं लागलं, परंतु मला हे माहिती आहे की भारताच्या संविधानाचं मेकॅनिझम वाकत नसतंय आणि कोणी वाकवू शकत नसतंय। कानून के हाथ लंबे होते हैं और संविधान के हाथ बहुत मजबूत होते हैं। भाई डोळसेंच्या निमित्तानं आज या ठिकाणी जिथं भगवान गौतम बुद्ध एवढ्या मोठ्या म्हणजे याच्यावर पहाडावर जे विराजमान केलेले आहेत, ही उंची, ही वैचारिक उंची भारतीय संविधानामध्ये जोशी समाज जो आहे, जोशी समाजाचे प्रमुख रमेश असतील किंवा मामा असतील, गुंजे परिवार असेल, झुंगे परिवार असेल, हे सगळे लोक हे बहुजन एकतेचं प्रतीक आहेत। त्याच्यामुळे राज ठाकरेचे दुधखुळे विचार किंवा जरंगेचे खुज्जे विचार, हे दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे आणि थकणारे नाहीत। तर तुम्हाला सांगतो, छटाक दारूवाल्यांपुरतेच ते मर्यादित आहेत आणि अशा गोष्टी आम्हाला थांबवू शकत नाहीत। विचाराचा प्रचार प्रसार करण्यापासून एवढं